पुणे माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटामध्ये भीषण अपघात झाला। एक महिंद्रा थार गाडी 500 फूट दरीमध्ये कोसळून त्यातील सर्व 6 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। एका अवघड वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। धक्कादायक म्हणजे हा अपघात मंगळवारी रात्री घडला, मात्र कार खोल दरीत कोसळल्याने ती कुणालाच दिसली नाही। बुधवारी सकाळी अपघातग्रस्तांच्या घरच्यांनी शोध सुरू केल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही कार शेवटची ताम्हिणी घाटामध्ये आढळली। त्यानंतर ड्रोनद्वारे शोध घेतला असता चौघांचे मृतदेह दिसून आले, मात्र दोघांचे मृतदेह अजूनही सापडलेले नव्हते। शिवाजी चव्हाण वय 22, पुनीत शेट्टी वय 20, साहिल बोटे वय 24, महादेव कोळी वय 18, ओंकार कोळी वय 18 आणि शिवा माने वय 19 अशी मृतांची नावे आहेत। एकूण 6 जणांचा या अपघातात मृत्यू झालाय। आपण सकाळी या घाटामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं असता आपल्याला या ठिकाणी जे आहे की तो कठडा तोडून ही थार गाडी खाली केल्याचं प्रथमदर्शनी आपल्याला दिसून आलेलं आहे। ड्रोनच्या सहाय्याने शोध घेतला असता गाडी खाली दिसून येते आहे आणि 4 त्याच्यातली जी मुलं आहेत मिसिंग झालेली ती खाली त्यांच्या डेड बॉडीज आपल्याला दिसत आहेत। तर सध्या आपल्या रेस्क्यू टीमच्या मदतीने आपण सध्या बचाव कार्य करून त्यांना वर काढून घेऊन येत आहोत। तर या प्रकरणाची अधिक माहिती पाहूयात। 17 नोव्हेंबर रोजी रात्री 11:30 वाजता 6 मित्र पुण्यातून कोकणात जाण्यासाठी निघाले। महिंद्रा थार गाडीचा नंबर MH12YN 8004। कार ताम्हिणी घाटामध्ये असताना मुलांशी संपर्क तुटल्याने घरचे चिंतेत पडले। उत्तमनगर पोलिसात या संदर्भात तक्रार करण्यात आली। पोलिसांकडून GPS आणि CCTV आणि ड्रोनच्या मदतीने शोध सुरू झाला। रायगड जिल्ह्याच्या हद्दीत एका अवघड वळणावर दरीत थार गाडी आणि 4 मृतदेह आढळले। सर्व मृत तरुण हे 18 ते 24 वयोगटातील आहेत। तर घाटामध्ये अनेकदा अपघात होतात, ते टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी ते पाहूयात। वळणावर वेग कमी ठेवा आणि सतत हॉर्न देत राहा। पाऊस असेल तर ब्रेक लागण्यास वेळ लागतो, त्यामुळे समोरच्या गाडीपासून सुरक्षित अंतर ठेवा। वळणावर ओव्हरटेक करू नका, त्याने हमखास अपघात होतो। 4 ते 5 गाड्यांचा ताफा बनवून ओव्हरटेक करू नका। घाट उतरताना वेग कमी ठेवा, उतारावर वेग आपोआप वाढतो, त्यामुळे गाडी अनियंत्रित होऊ शकते। शक्यतोवर घाटात थांबू नका, रस्ता छोटा असल्याने मागचं वाहन आदळण्याची भीती असते।